आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मॅडम, कारण छोट्या मालकांचं माझ्यावर प्रेम आहे. माझ्यावर ते सक्ती करत होते की मी होकार द्यावा. काय? हो मॅडम. हे सुंदर ना मला का नाही सांगितलं? नाही माहिती. सुंदर ना माझ्यापासून हे लपवलं. सुंदर अक्षरा, अक्षरा, अगं तुला विचारते मी. काय झालं? तू का सुंदरवर हात उगारला? अगं सांग की. मॅडम, मी तुम्हाला म्हटलं ना, मी योग्य वेळ आली की सगळं सांगेन. हे असं बोलून माझ्या सहनशीलतेचा अंत बघू नको तू. नाही मॅडम, जेव्हा खरंच तुम्हाला कळेल तेव्हा मी केलेलं योग्य होतं हे तुम्हालाही पटेल. येते मी. आता काय करायचं ग बाय? सगळे नुसतं फायदा घेऊन तुडवतात. कोण मदत करणार मला? इकडनं कोण काढणार बाबा? आता काय करणार मी? हो मामी. हे गप गुमान तोंड बंद कर तुझं. इब्रत वावभर आणि बोमलती गावभर. का बस? साहेब येऊ का? या. कसा? हो मामी, मामी इकडे या. हर हो मामी, बघा तरी तुमचे मिस्टर आलेत. वकिलासने घेऊन आलेत. आपल्याला सोडवणार इकडनं. सुर्वे, मिसेस उर्वशी यशवंत कदमना घेऊन ये. हो या की. उघडा उघडा, लवकर उघडा. मामी आले बघा ते. उघडा उघडा. अहो मला बी बाहेर काढा की. मी बी आहे ना इकडं. कागदपत्रावर फक्त उर्वशीबाईंचंच नाव आहे, तुमचं आणि तुमच्या मुलाचं नाही. हो मामी. अहो तुम्ही सांगितलं तसं केलं ना आम्ही. आता आम्हाला इथं सोडून कसे चालला तुम्ही? आम्हाला तर कोण वाली आहे? या गरीबाला इकडनं कोण बाहेर काढील सांगा. चुप. तू जे काही केलंस ना ते पैशासाठी केलंस, माझ्यासाठी काही बी नाही. आता सड हितच. असं नका करू. मला बी बाहेर काढा की. तुम्ही सांगशील ते करीन मी. विश्वास ठेवा ना माझ्यावर. विश्वास ठेवा. अगो बाई, विश्वास आणि तुझ्यावर? एक वेळ मी त्या अक्षरावर विश्वास ठेवीन और तुझ्यावर अजिबात नाही. असं नका करू. मला बी बाहेर काढा. काढा किंवा बाहेर इकडनं. असं नका करू. काढा. ए चुप. चलो. तुमचे डिटेल्स लिहा आणि साइन करा.
ही तुमची पर्स चेक करून घ्या. अक्षरा, काय केलंस तू? काय झालं? शहाणीच आहेस. वर मलाच विचार काय झालं म्हणून. अक्षरा, तू मामीला जामीन द्यायला का सांगितलंस? तुला इथं त्रास होतो म्हणून आम्ही खस्ता खातो आणि तू वेगळंच काहीतरी कर. अगं अक्षरा, आम्ही जे ठरवलं आहे त्याच्या उलटच वागायचं हे तू ठरवलंस काय? छोटे मालक, मी काहीच चुकीचं केलेलं नाहीये. या घरात तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात मी आत्ता आलीये, पण तुम्ही सगळे सहकुटुंब राहता, त्यामुळे त्यात वाद मतभेद होणारच. ते फक्त माझ्यामुळे अजून वाढू नये इतकंच मला वाटतं. वसुंधरा मॅडमनी खूप कष्टाने हे घर सावरलंय आणि आता त्यात मला मतभेदाच्या भिंती उभ्या करायच्या नाहीयेत. हा जो काही वाद होता तो माझा पुरता होता आणि तो मी सावरलाय. अगं अक्षरा, आम्ही बी तुझा विचार करूनच बोलत होतो ना व. आणि तू आईला काय सांगायला गेलीस? तुम्हाला काय वाटतं, काय सांगितलं असेल मी त्यांना? मी तुमच्यावर हात उचलला ते? अक्षरा, मॅडमना हेच ऐकायचं होतं माझ्याकडनं. आणि तू समजा सांगितलंस व आईला? नाही, नका काळजी करू, मी काही नाही सांगितलंय. का? सांगायला हवं होतं का? नाही नाही, म्हणजे आईने विचारून सुद्धा तू का नाही सांगितलंस? कारण हे तुम्ही सांगायला हवं मॅडमना. उर्वशी, याआधी तुला हजारदा सांगितलं होतं असं गबाळ्यावानी पाऊल टाकू नकोस, काय करू नकोस, पण तू माझं ऐकलंच नाहीस कधी. तुझ्या ह्या वागण्यामुळे का नाही आता वसुंधरा पुढे गुडघे टेकवायची वेळ आली माझी. आणि हे आयुष्यभराचा डाग राहिला तर वेगळाच. अगं इतकी कारस्थाने केली मी आजवर, पण आपल्या स्वतःचा आप ढेळू दिला नाही कधी. आणि तू हे घडले का नाही, जरा डिम कर आणि जरा शांत राहा. नाही शांत बसणार मी. मला तुरुंगात टाकणारीला आणि त्या वसुंधराला धडा शिकवल्या बिगर मी शांत बसणार नाही. बाई, काही डोकं फोडून घेऊ का तुझ्या पुढे मी आता? हा, किती काय काय नाटकं केली मी आणि त्यांच्या मेहरबानीनं सोडवून तुला हे तर घरला आणलंय मी. असा आकरस्थाळीपणा परत जर करशील का नाही ते तुला परत पाठवतील तुरुंगात. अगं जरा संयम ठेव की. हा, या घरावर तुला राज्य करायचंय ना, मग जरा शांत राहा, कळलं का? अगं उर्वशी, हे अपमानाचं कडू घोट गिळून रेचवायचं असत्यात, लगेच गोण्या नाही टाकायच्या. कायम लक्षात ठेव, येळ साधून कार्यक्रम करायचा असतोय. आधी हिचा कार्यक्रम करते. उर्वशी, अक्षरा, उर्वशी, 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 उर्वशी. काय अक्षरा, कशी आहेस? वाना गोऱ्या चमडीचा आणि रुबाब दीड दमडीचा. लई नटलीस तव खाटकाच्या बकऱ्यावानी. मला जेलात धाडून तुला लई मज्जा वाटली असून आता तू तुझे दिवस मोजत बस. तुला आता कायमची जेलात टाकल्याशिवाय मी शांत बसणार नाही.
अक्षरा तू नको लक्ष दे हिच्याकडे. उर्वशे गप्प बस तू. चल बघू चल. घमेंड बघितली काहीची? घमेंड आहे, कारण माझी बाजू सत्याची आहे. आणि काय म्हणालात, मला धमकी देताय, तेही तुरुंगात टाकण्याची? एक दिवस सुद्धा आत टाकून तर बघा मला. आणि याआधी 1000 प्रयत्न करून झालेत ना तुमचे, मग आता पुन्हा एक करून बघा. अक्षरा अगं मूर्ख आहे ही. तू नको लक्ष देऊ. तू हिचा नाद नको करूस. मग समजावा हिला. अर्थात तुम्हाला ते समजलं असेल तर. शक्य असेल ना तर स्वतःला बदलवा. माझ्या आणि माझ्या शरूच्या वाट्याला गेलात ना, असा प्रयत्न जरी केलात ना, तरी गाठ माझ्याशी आहे. अक्षरा उर्वशे गबस. तिला बोलतेस तू? हा अगं तिच्यामुळं आज सुटून तू इथं आलीस घरला परत. उपकार मान तिचं. अक्षरा मी हात जोडतो, पण या पुढे मला कुठल्या बी विषयावर भांडण नकोय. बास झाली मामा तुमची नाटकं. मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर. नाटकातली पात्र चांगली वठवताय तुम्ही दोघं नवरा बायको. अगं अक्षरा काय बोलतेस तू हे? खरं तेच बोलतेय मी. तुम्ही दोघांनी वसुंधरा मॅडम आणि छोट्या मालकांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. अक्षरा लय जीभ सैल सोडून टाळ्याला लावू नकोस. मी जीभ हलकी सोडतीये? गैरसमज आहे हो तुमचा. मी तर अजून माझं तोंडही उघडलेलं नाहीये. आणि हे नशीब समजा तुमचं. अक्षरा तुझं टकोर काय फिरलंय का? हा काय बाई ते बरळायला लागलीस ते? मी बरळत नाहीये, तुम्हाला आरसा दाखवतीये. उर्वशी मामी, माझं अपहरण झालं होतं, ठाऊक आहे ना तुम्हाला? तुम्ही नसताना तुमचा नवरा तुमची चांगली गादी चालवतोय. माझं अपहरण करून मला जाळून मारून टाकण्याचा प्लॅन केला होता त्यांनी. उगा आमच्यावर बालन ठेवू नकोस. कुणी शिकवलं तुला हे? हा आमच्यावर चिखल उडवाय निघालीच. जड जाईल तुला अक्षरा. कोणाला जड जाईल बघूयात ना आपण. ती काल तुमची चेन पडली होती ना इथे, ती इथे नव्हती पडली, ती तिथे पडली होती जिथे तुम्ही मला अपहरण करून घेऊन गेला होतात. बघा बघा, आठवतंय का काही? ही तुमची परमपूज्य बायको भाडोत्री गुंडाळून माझ्या विरुद्ध जे कारस्थान केलं होतं ना, त्या गुंडांची तोंड उघडायला मला फारसा वेळ लागणार नाही. तिनेही असंच गुंडांना पैसे देऊन माझ्या विरुद्ध कट कारस्थानच केलं होतं. आणि तुम्ही पाळलेल्या गुंडांचंही तोंड उघडायला मला कठीण नाहीये. पण तिथवर मी जाऊच कशाला? त्यापेक्षा तुम्हीच काय ते बऱ्या बोलानं कबूल करा ना. कळलं म्हणजे तुला? हा चांगले नाही असं सतत असं राहू नये का नाही. माझं खांदं दुखायला लागलं होतं.
आता कोणासमोर तरी खरं वागता येईल मला, नाही का? पण कसं आहे, तुला हे जे काय कळलंय ना, ते हिमनगाचं एक टोक आहे. लय आत घुसू नको, घुसमटून मरशील तिथंच. आणि अक्षरा, तू मला तर अजिबातच हलक्यात घेऊ नकोस, कारण मी तुला या घरातनं नाही, आमच्या आयुष्यातनं कायमचं हाकलवून लावायची शपथ घेतली. स्वप्नच बघा फक्त. आव्हान करते मी तुम्हाला, माझ्या वाट्याला जाण्याचं धाडस करून तर दाखवा. हवं मी काय म्हणते, ही तो उगाच दंगा नको. घरात कळलं तर राड होत्याल. तुला हेच मगाचपासून डोसकं पुढून सांगत होतो ना मी. अरे वा, तुम्हाला घाबरता पण येतं की. बरोबर आहे म्हणा, सत्याचा सामना करायला ना हिम्मत लागते. आणि ते तुमच्यासारख्या पाठीत वार करणाऱ्या भेकडाचं काम नव्हे. आणि तुमचा मुखवटा फाडायला मला 2 मिनिटं लागणार नाहीत. पण मी गप्प आहे ना, ते वसुंधरा मॅडम आणि छोट्या मालकांसाठी. आपला सख्खा भाऊच आपल्या जीवावर उठलाय हे जर त्यांना कळलं ना, तर किती वाईट वाटेल त्यांना. अक्षरा, आता यासनी बोंबलाय, काय झालंय? यशवंतराव, यशवंतराव, अहो काय जोड्यानं नव्या नवरीला घेऊन आला सगळं काय? दुर्गाबाई, अहो माप ओलांडून मुक्ता टाकून नव्या नवरीला आत घ्या. नाही, नाव आमचं आहे, पण ये लई करून आलेत प्रताप. प्रतापराव, उगा तुम्ही या कुळबुडू या बाईला घरात कशापायी आणलं? प्रतापराव, तोंड सांभाळून बोलायचं, कळलं का? हा, आणि कशापाय म्हणजे ताईनं निर्णय दिला तेव्हा कानाची भोक काय मोजवून घेतले होते का तुम्ही? वहिनीनं निर्णय दिला तो हिला जामिनावर सोडून आणायचा, हिला घरात घेऊन यायचं नाही. अरे सूर्यवंशीचा वाडा म्हणजे काय चोरांचा अड्डा वाटला की काय तुम्हासनी? बाई बाई बाई, बघा कोण बोलते. ताईंनी मला सोडवायला सांगितलं म्हणजेच मला माफ केलं. तुम्ही यात मध्ये पडायची गरज नाही. अगवा म्हणजे धुतल्या तांदळावानी गोरी झालीस की. न मग कुठल्या नदीत जाऊन डुबकी मारून पाप सोडून आलीस ते बी सांग. ए पुट्ट्याने, तुम्हाला बोलायचं नाही. ए मग तू माझ्या दारात उभं राहू नकोस. ए गबस, तू बोलू नकोस. माझा दार म्हणे. काय काय चालवलंयस काय तुम्ही? हा, घराचा नुसता गोठा करून ठेवलाय. भाऊजी, काय झालं? वहिनी, अहो आपल्या घराण्याला पत आहे, प्रतिष्ठा आहे. अशा बाईला घरात घेऊन आमासनी ती गमवायची नाही. ताई, अहो उर्वशी, तू जरा शांत राहा. तुम्ही म्हणताय ते समद बरोबर आहे, पण या घरात आपण कुटुंब म्हणून एकत्र राहतो. आपण जर प्रत्येक वेळी असं लोकांना घरातून बाहेर काढायला लागलो तर हे घर उद्ध्वस्त होईल. आणि हे घर असं फुटावं हे तुमच्या दादांच्या आत्म्याला बी सहन होणार नाही.
दुर्गा काय उर्वशी काय दोघी बी या घरात सुना म्हणूनच आल्यात आणि आमच्या माघारी या घराचं सुख बघणं हे दोघींचं बी कर्तव्य आहे. हे तुम्हाला पटाय पाहिजे भाऊजी. नाही पटत आमासनी. नाही म्हणजे वहिनी तुमचा मान आहे पण म्हणून तुम्ही काय बी सांगशील आणि आमासनी ते पटावं असं नाही. आम्ही तुमच्या शब्दापेक्षा बी या घराण्याची पद जास्त मोजतो. म्हणजे राग येईल तुम्हासनी पर माफ करा. वहिनी अहो तुम्ही ना अक्षरानं या बाईला माफ केला असला पर आमासनी ते जमायचं नाही. आपण या उपर बी तुम्हासनी या बाईला घरात घ्यायचं असेल तर मर्जी तुमची. आम्ही काय बोलणार.